नमस्कार. डिजिटल न्यूज 18मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अल्पपरिचय बघणार आहोत डॉक्टर मनमोहन सिंग यांचा. डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाहा येथे झाला. त्यांनी 1952मध्ये पंजाब युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात MA पूर्ण केले. 1957मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून त्यांनी DPhil, DLit आणि PhD या पदव्या मिळवल्या. 1972 ते 1976 अर्थ खात्याचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. 1982 ते 1985 ते RBIचे गव्हर्नर होते. 1985 ते 1990 या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. 1991 ते 1996 यावेळी ते PV नरसिंहराव यांच्या कॅबिनेट मंत्रालयात अर्थमंत्री होते. भारताची परिस्थिती 1991मध्ये फार बिकट होती. अर्थव्यवस्था कोलमडलेली होती. त्यांना भारताच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण सुधारणांना आकार देण्याचे श्रेय दिले जाते. 1991मध्ये भारताने IMF, वर्ल्ड बँक यांच्याकडून कर्ज घेतलेले होते. भारताचे सोने देखील गहाण ठेवले गेले होते. भारताकडे 2 आठवडे पुरेल इतकेच परकीय चलन बाकी होते. अशा ह्या बिकट परिस्थितीत डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या दूरदृष्टीचा वापर करून भारतात उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या प्रथा चालू करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी लायसन्स राज बंद केले. या गोष्टींचा फायदा असा झाला की भारताची अर्थव्यवस्था सुधारली आणि भारत तेव्हा आर्थिक संकटातून बाहेर आला. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून काम केले. 2004 ते 2014 या काळात ते भारताचे 13वे पंतप्रधान होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पहिले सिख पंतप्रधान होते. त्यांच्या या अनेक कामगिरींबद्दल भारत त्यांचा नेहमीच ऋणी राहील. अशा या महान नेत्याचा आणि अर्थतज्ञाचा 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92व्या वर्षी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना शतशः नमन. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. धन्यवाद.